गुड मॉर्निंग मित्रांनो. मी प्रदीप झिरपे आणि तुम्ही बघताय प्रदीप झिरपे ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज मी चाललोय दौंडला भाडं घेऊन. आता कस्टमरला पिकअप करायला चाललोय. मुंडव्याला पिकअप आहे 9:30 वाजता. आता वाजलेत सकाळचे 8:30 वाजलेत आणि आता आपण निघालोय मुंडव्याला. कस्टमरला पिकअप करायचं आणि आपण निघायचं ह्याच्या दौंडच्या दिशेने. दौंडला म्हणजे प्रॉपर दौंडला नाही जायचं असं. दौंडपासून आतमध्ये थोडं श्रीगोंदा माहितीच असेल तुम्हाला, तिकडं जायचं आपल्याला. आणि बाहेर एवढी थंडी पडली आहे पुण्यामध्ये की विचारायचं काम नाही मित्रांनो. गाडीच्या बाहेर उतरू वाटाणा एवढी बेकार थंडी पडलेली आहे. तर आता आपण पहिले जाऊन गाडीत गॅस वगैरे भरून घेणार आहे आणि मग परत मध्ये कुठे थांबायला वगैरे नको. त्याच्यामुळं म्हटलं पहिला गॅस वगैरे भरून घेऊ मग जाऊ पुढे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, बाहेर एक वातावरणावरूनच कळतंय की थंडी किती पडली आहे. आणि वातावरण बघा कसलं मस्त झालेलं आहे. तर आपण इथं गाडीतला गॅस भरणार होतो, तर इथं जरा जास्तच गर्दी आहे. आपल्याला एवढा टाईम नाही आत्ता, त्याच्यामुळं आपण गॅस भरायचं इथं कॅन्सल केलं आणि आत्ता आपण चाललोय पुढे बघू कुठं गॅस भेटतोय की नाही आपल्याला. तर मित्रांनो, आत्ता आपण आलोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आत्ता कस्टमर आले होते आपल्याकडे. आपल्याला OTP वगैरे सांगितला त्यांनी आणि ते चहा वगैरे घ्यायला गेलेत. आत्ता आपण निघाल काळेवाडी का कोळेवाडी काहीतरी आहे, तिकडं जायचं आपल्याला श्रीगोंदामध्ये. काय मित्रांनो, कस्टमरला आपण सोडलं होतं नाश्ता करायला आणि शेजारीची एक नर्सरी होती, बघू शकता तुम्ही. म्हणलं चला जरा झाडं बिडं जरा बघून तरी वापरू. आलं आपण इथं आता झाडं बघायला. हे बघा मित्रांनो, कसली भारी झाडं वगैरे आहेत. सेम टू सेम याचे आहेत, भरपूर आहेत. माझ्या अंदाजे कदाचित ऑर्डर असावी मोठी. पलीकडं फुलं वगैरे बघा एकदम असले भारी दिसतात ना, कडक एकच नंबर. भरपूर मोठी नर्सरी आहे. आत्ता आपण इथं कुंजीरवाडीच्या आसपास आहे, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, काय विषय होता काय माहिती. हे हेलिकॉप्टर दिसते का तुम्हाला? हे हेलिकॉप्टर कावापासून मी आत्ता बराच वेळ झाला थांबलो, तेव्हा एक 15-20 मिनिटाच्या पुढे गेलो. तिसरी फेरी आहे हेलिकॉप्टरची. एवढ्यात गोल गोल फिरते. इथून पुढं आता पुढून परत गोल राऊंड मारते, परत इकडं जाते खाली कुठंतरी हडपसर साईडला. आता बघा वळल बघा आता पुढून ते कुठे गेलं. हां, वळालं बघा मित्रांनो. मग तुम्हाला दाखवतो मी. वळालं बघा आता. आता वळून परत ते इकडून फिरून येते, परत इकडं खाली कुठेतरी जाते या बाजूला आणि परत रिटर्न आहे तसं या बाजूने परत फिरून गोल येते माघारी. काय झाले काय कळत नाही झाला. आलो आपण आपल्या गाडीपाशी. आता मस्त की गाडीत बसायचं आणि आराम करायचा. आलो आपण आपल्या गाडीत बसलो मस्तपैकी. आता निवांत आराम करायचं. ते नाश्ता वगैरे करायला गेलेत, येऊस तर काहीच काम नाही आपल्याला. मोबाईल बघत बसलं तर डोळे दुखतात परत, त्याच्यामुळे मोबाईल पण नाही बघायचा. आता आपण आराम करणार. तर मित्रांनो, आता आपण कस्टमरला ड्रॉप केलं आपल्या वडगाव शहरीमध्ये आणि आता आपण निघालो आपल्या घरी.
आता सांगायचं असं मित्रांनो की आता असले लागलेत माझे की काय सांगू तुम्हाला. मी निघालोय 4 वाजता. मला अंतर कव्हर करायचं होतं किती 97 किलोमीटर, म्हणजेच जवळपास 97 किलोमीटर मला यायचं होतं. मला 97 किलोमीटरसाठी टाइम किती लागला असेल मित्रांनो, एक अंदाज तुम्ही लावू शकता का? मला 97 किलोमीटरसाठी लागल्यात जवळपास 4 तास 50 मिनटं. मी बरोबर 4 वाजून 10 मिनिटं निघलो होतो आणि इथं पोचले मी 8 वाजून 55 मिनिटांनी. म्हणजे विचार करू शकता तुम्ही मित्रांनो की काय ट्रॅफिक लागलं मला. बाबा एवढा वैतागलोय. आणि त्यात मधला तो रस्ता लागला, तो तर एवढा खतरनाक रस्ता होता. 20 किलोमीटर जाऊस तर गाडी माझी नाही म्हटलं तरी एक 10 ते 15 च्या वरती गेलं नाही गाडीचा स्पीड. 10 किंवा 15 मॅक्झिमम 20च्या स्पीडने गाडी गेली त्या रस्त्याने. एवढा खराब रस्ता. आणि त्यात आपलं नशीब एवढं भंगार, आपली गाडी झाली पंक्चर. पंक्चर झाले, ट्यूबलेस टायर आहे, नवीन टायर आहेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. असं काही गाडी थांबली वगैरे नाही. हवा भरली. तिथे एक हवायचं दुकान होतं, तिथं हवा वगैरे भरली गाडीत. मग काही एवढं काही प्रॉब्लेम नाही आला. आता बघू, पंक्चर काढायची आता आपल्याला गाडीची. आणि आता चाललो बघा आता घरी मित्रांनो. आता एवढा दमलेलो आणि एवढा वैतागलेलो नाही, एवढं पाय दुखतं ते काय सांगू तुम्हाला ड्रायव्हरची लाईफ. तर आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. तोपर्यंत बाय, गुड नाईट. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.